ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नवरात्रोत्सवामध्ये गरबा होत असतो आणि या गरब्यामध्ये प्रवेश देताना तो हिंदू आहे हेच पाहून प्रवेश द्यावा, मात्र त्यासाठी निकष कशा प्रकारे असावे हे अशा प्रकारे एक आव्हान जे आहे ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेलं आहे। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्रवेश घेणारे आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असावं त्यांचं, सोबतच त्यांना गेटवर आल्यानंतर जो आहे तो टीका लावावा। आणि त्याचसोबत जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक वराहाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि वराह पूजन सुद्धा या ठिकाणी करण्यात यावं अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलं होतं। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की तशा प्रकारचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे। आधार कार्ड या ठिकाणी चेक केलं जातं आहे, त्यानंतर टीका लावला जातो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही वराहाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणावरून प्रवेश जो आहे तो दिला जातो आहे। नेमकी यामागची भूमिका काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करूया। या ठिकाणी आपण जर बघितलं तर गर्दी आहे आणि हे सगळं या ठिकाणी तपासलं जातं आहे। महत्त्वाचं म्हणजे काय नेमके काही आयोजकांची भूमिका या संदर्भामध्ये तुम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि टीका लावून आधार कार्ड चेक करून आणि वराह पूजन करून आतमध्ये पाठवलं जातं, काय नेमकं? आमचं कसं पारंपरिक पद्धतीने प्रोग्राम पार पाडतोय आम्ही। सर्व हिंदू भाऊ आणि भगिनींना आम्ही इन्व्हिटेशन देतोय की या चांगल्या पद्धतीने तुम्ही गरबामध्ये एन्जॉय करा। या ठिकाणी वराहाची पूजा प्रत्येक जण या ठिकाणी येतो आहे, तो वराहाची पूजा करून आणि आधार कार्ड टीका लावूनच जातो आहे। हो सर, कंपल्सरी आम्ही आधार कार्ड सर्वांचं चेक करतो आहे, टीका लावतो आहे आणि वरा भगवानची पूजा करून आतमध्ये पाठवतो। या ठिकाणी जर बघितलं तर आपण या ठिकाणी गर्दी बघू शकतो, परंतु या ठिकाणी सगळे हे चेक केलं जात आहे, आधार कार्ड चेक केलं जात आहे, त्यानंतर टीका जो आहे तो लावला जातो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रवेश जो आहे तो दिला जात असल्याचं चित्र एकंदर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।